सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी अगं बाई, अहो चला ना, तयार व्हा ना लवकर. कुठे? अहो उशीर होतोय, चला लवकर चला. म्हणजे मी पण येणार आहे तुझ्या बरोबर? म्हणजे काय, मी सकाळी वेडी म्हणून सांगत होते का तुम्हाला? चला ना चला. तू सकाळी सांगितलंस की साखरपुड्याला जायचंय म्हणून, पण आपल्याला साखरपुड्याला जायचंय असं म्हणालीस का तू? नाही, एकटी जाणार आहे मी. तू एक काम कर, तू शलाकाला घेऊन जा. नाही नाही, बिलकुल नाही. पमानी मला 4 वेळेला फोन करून सांगितलंय की तुझ्या मिस्टरांना घेऊन यायचं म्हणजे यायचंच. खूप वर्षात आम्ही पाहिलं नाही त्यांना म्हणे. आता तिथे तिच्या मुलीचा साखरपुडा आहे की मला बघण्याचा कार्यक्रम आहे? थट्टापुरे. हा चला ना लवकर, चला ना, तयार व्हा ना. हे बघ, तू तिकडे आतमध्ये जाणार, तू बायकांच्यात जाऊन बसणार, तिथे बाहेर मी एकटा पुरुषांच्यात बसणार. मला तिथे कोणी विचारलं की तुम्ही मुलीचे कोण, किंवा मला विचारलं तुमचं नक्की नातं काय, तर मी काय सांगणार? सांग ना. इश्य, त्यात काय, सरळ सांगायचं की बाबा मी मुलीच्या सांग ना, सांगायचं काय? हे पा, आपली पमा आहे की नाही, पमा तिच्या चुलत नंडेची जाऊ म्हणजे नामा. तिची मुलगी डिंपी, तिचा साखरपुडा आहे. आता हेच ना, तर तुम्ही उलट करून सांगायचं. सांग ना, उलट करून सांग ना. म्हणजे मुलीच्या आईच्या चुलत नाही, मुलीच्या, अगं बाई किती अवघड जातं ना उलट सांगताना. मुलीच्या आईच्या पुरे, म्हणजे मी मुलीचा लांबचा काका आहे असं सांगायचं बस. हो, मग किती सरळ आहे. तुम्हीच मला आपलं खोदून खोदून मी मुलीचा कोण आहे कसं सांगू हे विचारत होतात. चला ना, आता जास्ती भाव नका खाऊ. मला काय माहिती की आपलं इतकं जवळचं नातं आहे म्हणून. चला ना आपल्याला. आणि मला तिथे कोणी ओळखीचं भेटणार आहे का? अहो 4 प्रेमाची माणसं भेटतील. अरुण मामा येणार आहेत, शरद मामा येणार आहेत, श्रीकांत मामा म्हणालेत, मी कल्याणून येणार आहेत ते. आणि झालेच तर आपली विद्या आहे डोंबिवलीची, आबा पण येणार आहे. अगं बाई, आबा बोलवतात. विद्याचे मिस्टर पण येणार. आले आबा. हे श्यामला, आले आले. श्यामला. काय अगं शिर्यानं माझा डंबेल परवा कुठे ठेवला जरा पाहिलास का तू? बघ तू काय बाहेर चाललीस की काय? होय आबा. हा मग तू त्या घाई नाही, हा पण सापडायला हवं. मी शोधून देते. मी सकाळी बघितलं होतं कुठेतरी. तू काय लग्नात झालीस की काय? हो हो. हे असं काय चाललंय? अत्रंगम, आपल्या अरंगेत्रम काय म्हणतात? साडीवर गेली होती ना. सांग. ती आमची पमा आहे ना आबा. म्हणजे बोरिवलीची तुझी बहीण ना? हो, तिच्या चुलत नंडेच्या जावेचा मुलीच्या साखरपुडा आहे. म्हणजे देसाई ना ग, प्रभाकर देसाई. आबा आठवतात तुम्हाला? बघा, आबांना आठवतंय पण तुम्हाला आठवत नाही. यांना आठवतच नव्हतं. आठवतात म्हणजे काय? आठवायलाच हवं. हा, हे नातेवाईकांना विसरून कसं चालेल? बरं का श्यामला, आपल्याकडे 2 मुलं आहेत आणि त्यात एक मुलगी सुद्धा आहे. आज ना उद्या तिच्या लग्नाचं बघायला हवं. अशा वेळी हे नातेवाईकच उपयोगी पडतात. आणि तुला सांगतो बरं का, डंबेल मिळाला तर मला सांग. तो काय माझी चैन पडत नाही, ते स्नायूंना सवय झाली ना हातात. सावकाश जा. डंबेल मला. आबांचं खरंच आहे की आपल्या घरात एक मुलगी आहे. शलाकाच्या लग्नाचं काहीतरी बघायलाच हवं. अगं विचार काय करतेस? तयार हो ना. हो, मी तयार आहे. तुम्ही काय असेच येणार आहात? नाही, मी जरा कपडे बदलले की झालं का? मला काय बायकांसारखं नटायचं नसतं. पुरे मी माझी पर्स घेऊन येते. आता तुम्ही हलू नका इथून. शेखर टिपरे, हा रविवार सुद्धा गेला.
अरे रामा सुटलो रे बाबा. अगं बाई, जणू काही कोणी शिक्षाच केली होती तुम्हाला. नाही नाही म्हणजे तशी एकंदर मजा आली नाही. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? हो, बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या माझ्या. तुझी ती कुर्ल्याची मावशी ती बोलली नाही पूर्वीसारखी. गेल्या आठवड्यामध्ये मुलगा US ला गेला ना, भाव वाढला. अहो मी वेगळंच म्हणत होते. डिम्पी आहे ना, डिम्पी सगळे असं म्हणत होते की तिचं लग्न ठरवायला 5 वर्ष लागली म्हणे. हो, अहो म्हणजे कुठे पत्रिका जुळली नाही, मुलगा नापसंत आहे, मुलाला नोकरी चांगली नाही, असं करत करत जेव्हा डिम्पी 28 वर्षाची झाली ना तेव्हा लग्न ठरलं म्हणे. म्हणजे नंतर नंतर तर मला काळजीच वाटत होती आपल्या मुलीचं लग्न होईल की नाही होईल म्हणून. बरं मग? अहो तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? अगं काय ते सांगशील का? अहो आपल्या शलाकासाठी सुद्धा आपल्याला तयारी करायला पाहिजे की नाही? काय वेडी आहेस का तू? अजून कॉलेज व्हायचंय तिचं. असू दे ना शेवटच्या वर्षाला. म्हणजे तुम्ही आता 5 वर्ष गृहीत धरलीत ना, म्हणजे लग्न ठरेपर्यंत 25ची होईल. पटतंय ना मी काय म्हणते ते? हो, चला जेवणाचं बघा काहीतरी. तोपर्यंत मी जरा फ्रेश होतो. हा अहो मी काय म्हणते तुमच्या लक्षातच येत नाहीये. हो, तू एक काम कर, चपात्या वगैरे करू नकोस. शिर्याला ब्रेड आणायला पाठवचा. चला. काय कमाल आहे बाई या माणसाची. मुलगी एवढी मोठी झाली काही काळजीच नाही. आता मलाच काहीतरी हालचाल केली पाहिजे. आबा आबा इथे श्यामला मिळालं का डंबेल? शोधून देऊ का मी? नाही नाही, डंबेल शोधत नव्हतो मी. मी चूर्णाची बाटली शोधतो. माझं चूर्ण. अगं बाई चूर्ण होय, मी ते स्वयंपाकघरात ठेवलंय चिंचेच्या बरणी शेजारी. आणून देऊ का? आणून देते. नाही नको नको, बरं सांगितलं, मला कळलं ते. बरं झाला, त्याचं काय मी खोळ्यासारखं इथे शोधत बसलो. आबा मी काय म्हणत होते काय म्हणते? ते तुम्ही सकाळी म्हणालात ना शलाकाच्या लग्नाबद्दल. शलाकाचं लग्न? हो, ठरलं की काय? नाही हो आबा, पण आता तिचं वय होत आलं ना काय लग्नाचं आबा. हा, तर काहीतरी खटपट केली पाहिजे नाही? हो, खटपट करायला हवी. अगं पण अजून कॉलेजात आहे ती. हा, लहान आहे अजून. पण आबा काय? तुम्हीच तर मला सकाळी म्हणालात ना. ती मी गंमत केली, तू मनावर घेतलं की काय? नाही आबा, पण गंमत नाही, ते खरंच आहे हो. आता नमाची मुलगी नाही का डिम्पी, आम्ही साखरपुड्याला गेलो होतो, तिच्या मुलीचं म्हणे 5 वर्ष जुळवत होते. हो, म्हणजे कुठे पत्रिकाच जुळत नव्हती, मुलगा नापसंत नाही, कुठे मुलगीच आवडली नाही, 1000 खटपटी. तू काय सांगतेस काय? मग आता शलाकासाठी आतापासून स्थळ शोधायला सुरुवात केली ना, तर म्हणजे 5 वर्षांनी म्हणजे 24व्या वर्षी तिचं लग्न जमेल. बरोबर आहे की नाही माझं? हां, मी यांना हे म्हणत होते तर किती गंभीरपणे म्हणत होते मी. तर म्हणतात कसे, चला जेवायची तयारी करा, चपात्या नको, ब्रेड आणूया. आबा शेखरचा स्वभाव पहिल्यापासून असाचा. कधी कधी तो म्हणजे थट्टा करतो, गंभीरपणे बोलतोय, कळतच नाही. तू काळजी करू नको. अजिबात काळजी करू नको, मी आहे तुझ्याबरोबर. आहात ना, मला वाटलंच, म्हणूनच मी तुमच्याशी बोलायला आले आहे. पण मला एक सांग, तुझा प्लॅन तरी काय आहे? प्लॅन म्हणजे प्लॅन असं काही नाही आहे. असं कसं झालं ग? कुठलंही काम असू दे, परफेक्ट प्लॅनिंग हवं. हां, प्लॅनिंग शिवाय केलेलं कुठलंही काम यशस्वी होत नाही. हां, तेव्हा प्लॅनिंग करायला हवं कामाचं. बरं आबा, प्लॅनिंग करायचं म्हणजे काय करायचं? हां, आता असं विचार, म्हणजे मी तुला सांगतो. आता मला सांग, लग्न कोणाचं करायचं आहे? आबा काय माझं? अहो असं काय करता, शलाकाचं नाही का करायचं? हा बरोबर. त्या शलाकाला विचारलंस का? शलाकाला? तिला काय विचारायचं? हेच ते चुकीचं प्लॅनिंग. अगं श्यामला, आता काळ बदललाय. हां, आता जरा मुलांच्या कलानं घ्यावं लागतं. हां, तिला विचार की तुझं काही लग्न तू काही करणार आहेस का? म्हणजे तिला कोणी आवडलं आहे का? कुणाच्या प्रेमात वगैरे पडलीस का? मनात कोणी भरलंय का? अहो आबा असं काय करता? तुम्हाला वाटतं का आपली शलाका? आता वाटतं म्हणजे काय? तिचं वय येते. हां, तिला विचारलेलं बरं. हो, विचारलेलं बरं, पण विचारणार कोण?
मी विचारू का? नको नको ती उलट सुलट बोलेल तुम्हाला. जरा माथे फिरू आहे ना, उगाच काहीतरी उद्धटपणा करून अपमान केला तर मला नाही बाई आवडायचं. मग हरकत नाही, मग तू विचार. हा मग मीच विचारते. हो विचार. आणि हे अगं मला ते हे चिंचेचा गोळा, आपले हे चिंचेच्या गोळ्या शेजारी ठेवल्यात ना, चिंचूर्ण आपल्या चूर्ण. चूर्णाची बाटली ना, आणून देते मी, आणून देते. चला, माझी इव्हिनिंग वॉकची आता वेळ झाली, ब्रिस्क वॉक. काय शलाका बाई, नेल पॉलिश लावणं चाललंय वाटतं. कुठला रंग? डार्क ब्राऊन. डार्क ब्राऊन? हा कसला ग रंग? अगं फॅशन आहे आई. तुला माहिती आहे आमच्या ग्रुपमधला विशाल मला काय म्हणतो? काय लेडी ड्रॅक्युला. म्हणजे चेटकीण. आणि तू हसतेस त्याला अशी? चांगला खडसवायचा त्याला. नाही ग, क्यूट आहे तो. आणि तो काय सिरियसली नाही म्हणत, प्रेमाने म्हणतो. आवडतं मला. दिसायला कसा आहे? कोण? तो तुझा विशाल. ई तुझा काय? अगं बाई, तूच तर म्हणालीस ना तुला आवडतो. म्हटलं प्रेमात बिमात पडलीस की काय त्याच्या? आई तो माझा जस्ट फ्रेंड आहे. आणि ग्रुपमध्ये अशी थट्टा मस्करी आम्ही नेहमीच करतो. म्हणून काय? नाही असू दे. मी म्हटलं प्रेमात बिमात पडलीस की काय त्याच्या? नाहीच ना पडली. असं मी कुठे म्हणाले? काय म्हणजे पडलीस का? हा शलाका, कोण असेल ते सांग हा, बरं का? आधीच सांगून टाक आपल्या आईला. ते आमचं सिक्रेट आहे. अगं बाई, आईला पण नाही सांगणार सिक्रेट? नाही, नो. जातेस कशी? अगो, तुला नेनेविनीना निरोप द्यायला सांगितला होता ना, दिलास का? विसरलीस? अगं रोज सकाळी भेटतात ना तुला. अगं विसरले नाही, म्हणजे काय झालं, मला त्या दिसल्या होत्या. पण मी आणि प्रीती पार्कात थांबलो ना झंप्याची बॅटिंग बघत, तर रोज सकाळी तिथे प्रॅक्टिस करतो. माहितीये आई, काय बॅटिंग करतो तो, काय स्टाईल आहे त्याची माहितीये. वाव. आणि कव्हर ड्राईव्ह तर काय मारतो तो. आय जस्ट लव्ह इट यार. वाव. कोण आहे? झंप्या? अगं झंप्या, शिऱ्याचा मित्र. झंप्या शिर्याचा मित्र आहे का? शिर्यालाच विचारलं पाहिजे. शेकटीच काय बडबडतीयस? नाही काय नाही. तू नेल पॉलिश लाव ना. झालं का लावून? नाही ना. नाही ना काय? मग लाव की. शिर्या, हा झंप्या कसा मुलगा रे? बरं आहे का ग? आज एकदम झंप्याची चौकशी करतेस? नाही शलाका त्याचं फारच कौतुक करत होती. म्हणत होती तो मरीन ड्राईव्ह फारच चांगला मारतो म्हणे. आई 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 माझे हे आई, अगं मरीन ड्राईव्ह नाही ग, ती म्हणाली असेल की स्टेट ड्राईव्ह किंवा स्क्वेअर ड्राईव्ह बद्दल बोलली असेल. आपलं काहीतरी बडबडतेस. तेच ते. मग तुला कळलं ना? अगं तुलाही कळायला हवं का? एका महान क्रिकेटरची आई आहेस ग तू अशा चुका करतेस. अरे ए देवा, ए कपिल देवा, तू हिला माफ कर. ही काय? गप्प बस. अरे शलाकाला ना, हो माहिती आहे, शलाकाला त्याची बॅटिंग आवडते. हो ना. पण शलाकाने माझी अजून बॅटिंग नाही पाहिली. हा, माझी एकदा बॅटिंग पाहिली ना तर वेडी होईल वेडी. मी असं पार्कात असं खेळत असतो ना, जॉगिंगला येतात ना माणसं, पोरी बिरी वेड्या होतात ग, बोलतात काय करतो हा बॅटिंग पोरगा. त्या दिवशी एक माणूस भेटला मला, तू म्हणाला अरे दोस्ता मित्रा, तुझा हा स्टेट ड्राईव्ह बघून ना मला अक्षरशः सुनील गावस्करची आठवण आली. इथे नाहीये. अगं रडत होता ग तो. ते जाऊ दे. मी महत्वाचं तुला विचारते शिर्या. अगं बोल ए बाई, लवकर बोल. बिकॉज टाइम इज मनी अँड आय डोंट हॅव मनी. 11 रुपये दे ना, एक बॉल घ्यायचा, रबरी बॉल घेतो. गप्प बस ना, ऐकणार आहेस की नाही आईचं? मला काय वाटतं शिर्या, तू झंप्या आहे ना, झंप्या तू कसा आहे मुलगा? कारण शलाका त्याच्या प्रेमाभिमात पडली असं मला वाटतंय. तू बरी आहेस ना? का? अगं काय बडबडतेस तू? त्या झंप्याला पाहिलंयस काय? नाही ना, म्हणून तर तुला विचारते. नाही ना, मग ऐकून घे. तो झंप्या आपल्या शलाकापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, कळलं का? आणि तो झंप्या आहे ना, शलाकाला ताई म्हणतो, ताई. अगं बाई, पण शलाका तर आय लव्ह हिम असं म्हणत होती. आय लव्ह हिम? अगं त्याच्या क्रिकेटच्या स्टाईल बद्दल बोलली असेल का? बेकार खेळतो पण तो काहीतरी. नाही, बरं झालं तू सांगितलंस ते. मला वाटलं प्रेमात बिमात पडली की काय.
शिर्या आजकाल ती अशी कुणाशी जास्त बोलत असते का रे? जॅक कॅलिस. हो का? कोण आहे हा? अगं हा साऊथ आफ्रिकेचा बॅट्समन, अगं बाई, पण मग मला ऑलराऊंडर आहे तो. हो हो. हे शाला कशी, अगं जॅक कॅलिसचा रेकॉर्ड बघ, ॲव्हरेज बघ त्याचा या वर्षी. अगं मी हे तू काय फरफडवत नाही तो विषय? हल्ली ती कुणाबरोबर जास्त बोलताना दिसते का? भाऊ म्हणून काही लक्ष ठेवतोस की नाही तिच्याकडे? नाही ग, हा त्या देशपांडे बरोबर बोलत असते. म्हणजे वरच्या मजल्यावरच आहे? हो ते देशपांडे त्यांच्या बाईकवरून गेली त्या दिवशी. हो खरंच. अरे त्यांचं लग्न झालंय, 2 मुलं आहेत त्यांना, काय बोलतोस तू? घरी सुद्धा जाते आजकाल. एका प्रश्नाचं उत्तर देत नाही धड. हॅलो प्रीती, तुला जबरदस्त न्यूज कळली की नाही? काय नाही कळली? अगं डॉली लग्न करतीये रोहित कपूर बरोबर. सही ना? ग्रेट या, थ्रिलिंग. मला पण आत्ताच कळलं. ए प्रीती, मी तुला नंतर फोन करते. अगं खूप जणींना सांगायचं ना अजून. हो नक्की करते. चल बाय. फोन नंबर. कोण ग ही डॉली? अगं ही डॉली मॉडेल कम पॉप सिंगर आहे ती. ती लग्न करते रोहित कपूर बरोबर. तो डिरेक्टर आहे. आणि सर्वात ग्रेट माहितीये का तुला, त्याचं लग्न झालंय आणि त्याला 2 मुलं पण आहेत. कसलं थ्रिलिंग ना. यात कसलं आलंय ग बोडक्याचं थ्रिल? तुला आवडतंय सगळं? अगं हे सगळं कसलं थ्रिलिंग आहे बघ ना तू. अगं पण तिच्या बायकोचं काय? त्याच्या बायकोचं काय? तिला डिवोर्स देईल. अगं बाई, कसला सही माणूस आहे. असा माणूस पाहिजे. हं? रोहित कपूर. वाव, जस्ट ग्रेट. अगं बाई, देशपांड्याचा बंदोबस्तच केला पाहिजे. शिरा सांगत होता. काय ग, अशी काय बसलेस? बरं वाटत नाहीये का? काय झालं काही माहितीच नाहीये तुम्हाला? घराकडे लक्ष कुठे आहे तुमचं? एवढी मोठी गोष्ट झाली आणि अगं पण काय झालं ते तरी सांगशील का? का नुसतंच आपलं? हा वरचा देशपांडे आहे ना, तो हल्ली आपल्या शलाकाशी जास्तीच जवळीक करतो म्हणे. परवा शलाका त्याच्याबरोबर बाईकवर गेली होती. छे, काहीतरी उगाच बडबड करू नकोस. तो हा मॅरिड आहे, त्याला बायको आहेत, मुलं आहेत, असंच ना. पण काही सांगू नका, काही सांगू नका. मॅरिड पुरुषांशी अफेअर करण्याचं फॅड निघालंय हल्ली. श्यामला शलाकाला मीच सांगितलं होतं देशपांड्यांबरोबर जा म्हणून. हा, आणि तो देशपांडे शलाकाला आपली धाकटी बहीण मानतो. शलाका त्या देशपांडे बरोबर गेली एवढंच तुला माहितीये. पण त्याच्याबरोबर का गेली माहितीये का? का? त्याला त्याच्या बायकोसाठी साडी घ्यायची होती, सरप्राईज. आणि म्हणून त्याला मीच म्हटलं होतं शलाकाला घेऊन जा म्हणून. उगाच नाही त्या गोष्टीमध्ये स्वतः डोकं चालू नकोस. अहो पण मग तुम्ही मला तेव्हाच का नाही सांगितलं? कारण तू हे त्याच्या बायकोला सांगणार आणि त्याच्या सरप्राईज मधलं सगळं थ्रिल काढून टाकणार. काय खरं की नाही? हे चला चहा दे ना, फर्स्ट क्लास एक. हो, पण मी काय म्हणते, शलाकाच्या लग्नाविषयी मी आबांशी पण बोलले. हात जोडतो तुझ्या पुढे, 1 कप चहा मिळेल का? अहो ऐका ना, ऐकताय ना तुम्ही? हा ऐकताय ना? हा बोला, काय नवीन मागणी? मागणी वगैरे काही नाहीये. ए, आता शलाकाचा विषय सोडून बाकी काहीही सांगा, कंटाळा आला आता. बाबा. अरे शलाका, काय ग, काय काम आहे? बाबा हे पेपर्स बघा ना, बरोबर आहेत ना? म्हणजे हे रेशन कार्डची झेरॉक्स आहे आणि ही स्कूल लिव्हिंगची. हो, ही आपल्या रेशन कार्डची झेरॉक्स आहे. काय का कॉलेजमध्ये काय सबमिट करायचंय? नाही हो, प्रीती आहे ना, ती उद्या RTOत चालली आहे ड्रायव्हिंग लायसन्स काढायला. मग तिच्याबरोबर मी पण काढून टाकते. हे लायसन्सचं काय कुळ आहे आता? प्रीतीच्या मावशीचे मिस्टर आहेत ना, त्यांनी नवीन ड्रायव्हिंग स्कूल सुरू केलंय. तर ते आम्हाला म्हणजे मला आणि प्रीतीला म्हणाले की तुम्हाला फुकटात शिकवू, फक्त लर्निंग लायसन्स तुम्ही काढा. अरे वा, हे मग आपल्या शिर्याला सांग ना, घे फुकटात शिकून म्हणून. नको, मी त्याला सांगितलं तर म्हणतो कसा, मला क्रिकेटियर व्हायचंय, टॅक्सी ड्रायव्हर नाही. काय या पोराला एक माज आहे. पण मॅडम, तुम्हाला एक माहिती आहे का, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी 18 वर्ष पूर्ण असावी लागतात.
कम ऑन बाबा, मी गेल्याच महिन्यात 18 पूर्ण झाली आहे, आता 19 लागलंय. हो हा. अगं पण बरोबर आहे ना कोणीतरी? नाही आरटीओ खूप लांब आहे. माझा फ्रेंड आहे ना रोहन. चलो बाय, गुड नाईट. अगं श्यामल, श्यामल मला सांग, हा रोहन कोण आहे? रोहन माहित नाही मला. नाही, उद्या त्याच्याबरोबर जाते म्हणते ही आरटीओ मध्ये. ते आरटीओ कुठे माहितीये तुला? कुठे आहे ते? आणि ही एकटी जाणार त्याच्याबरोबर. हा रोहन कोण आहे मला सांग. असेल कोणीतरी. असेल कोणीतरी म्हणजे? अगं आपल्याला माहिती असेल नको ही मुलगी त्याच्याबरोबर जाणार. आणि अहो लहान आहे ती, एवढी काळजी करण्यासारखं काही नाहीये. अगं श्यामल, तू काय बाई आहेस का कोण आहेस? ही लहान आहे. ही गेल्या महिन्यात 18 वर्षाची झाली गधडी. आणि आता ही हो. अगं श्यामल तुला, अगं हा रोहन कोण आहे ह्याची चौकशी करायला नको का? नसता घोर लागला. मला सांग, हा पहिल्या मजल्यावरचा देशपांडे, त्याचं नाव काय आहे? रोहित. रोहित. आणि झंप्याचं नाव सुरेश. हो तो सुरेश आहे. म्हणजे शिर्याला विचारायला पाहिजे. नाही पण तो रोहन गावस्कर सांगणार. तो काय धड आहे? अगं हे श्यामल, अगं श्यामल, अगं तू अशी बिनघोर काय झोपतेस? ती पोरगी, अगं रोहन कोण आहे याची चौकशी करायला नको का श्यामल? हे बघा, शलाकाचा विषयाचा मला कंटाळा आलेला आहे. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.